श्री स्वामी समर्थ. आता गुरुपौर्णिमा येत आहे अगदी काही दिवसांवर, पण 21 दिवसाची तारक मंत्र सेवा करायची तुम्हाला कशी करायची माहित नाही का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण 21 दिवसाची तारक मंत्र सेवा ही कोणीतरीच करू शकतं, सगळे करू शकत नाही. तर गुरुपौर्णिमा हा अध्यात्मातील अत्यंत पवित्र आणि मंगल दिवस मानला जातो. गुरु म्हणजे केवळ देहधारी व्यक्ती नव्हे, तर अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे परमचैतन्य. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक भक्त विविध प्रकारच्या सेवा, जप, पारायण, नमस्कार, नामस्मरण आणि उपासना करत असतात. पण त्यापैकी ही 21 दिवसाची तारक मंत्राची सेवा अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केली जाणारी साधना आहे. तारक मंत्र म्हणजे तारून नेणारा संसारातील दुःख, चिंता, भीती, प्रारब्ध, मानसिक अस्थिरता आणि नकारात्मकता यापासून भक्ताला मुक्त करून ईश्वराच्या चरणी नेणारा मंत्र म्हणजे फक्त तारक मंत्र. तारक मंत्र हा नुसता मंत्र नाही, तर ही एक खूप मोठी ऊर्जा आहे. आता ज्या भक्तांना या तारक मंत्राचा अनुभव आला असेल त्यांना नक्कीच माहिती आहे तारक मंत्राची शक्ती. या मंत्राचा श्रद्धा, विश्वास आणि सातत्याने केलेला जप मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध करण्यास सहाय्यक ठरतो. ही सेवा चमत्कार मिळवण्यासाठी नसून स्वतःमध्ये आध्यात्मिक परिवर्तन घडवण्यासाठी आहे. भक्ती, नम्रता, संयम आणि गुरुवरील अखंड सेवेचा हा पाय आहे. त्यामुळं गुरुपौर्णिमेच्या आधी तुम्ही ही 21 दिवसाची सेवा नक्की करा. 9 जुलैला तुम्ही सेवा सुरू केली तर बरोबर तुमची गुरुपौर्णिमेच्या दिवशी जी आहे 21 दिवसाची सेवा संपूर्ण होते. तर आपल्या परंपरेत किंवा मग हिंदू धर्मामध्ये 21 अंकाला खूप महत्व आहे. 11, 21 असे अंक जे आहे खूप महत्वदायी आपण मानतो. आणि अनुष्ठान, उपासना 21 किंवा दिवस 21 आवर्तनाने पूर्ण केल्या जातात. सतत 21 दिवस एकाच मंत्राचा जप केल्याने मन स्थिर होते, श्रद्धा दृढ होते, नामस्मरणाची गोडी लागते. या काळात भक्तांचा आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचार कमी होतात, मन शांत राहते आणि गुरुकृपेची अनुभूती अधिक खोलवर जाणवते. सेवा कधी सुरू करावी? तर गुरुपौर्णिमेच्या 21 दिवस आधी ही सेवा सुरू करावी. म्हणजे काय, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरोबर 21वा दिवस आला पाहिजे अशा पद्धतीने. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिची सांगता करावी. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी 21वा दिवस असला की मग त्या दिवशी तुम्हाला सांगता करता येईल याची. पुढील 21 दिवस ही सेवा करता दोन्ही पद्धतीने श्रद्धेने सेवा स्वीकारल्या जातात. एकतर मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू करून 21 दिवस पूर्ण करा, किंवा मग 9 जुलैला सुरू केले तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बरोबर तुमचे 21 दिवस होतील. महत्वाचे म्हणजे काय, तर सेवा नियमित, अखंड आणि शक्यतो एकाच वेळेला करणे. सेवेपूर्वीची तयारी, सेवा सुरू करण्यापूर्वी घर स्वच्छ ठेवावे, देवघर स्वच्छ ठेवावे, गुरुदत्त, स्वामी समर्थ, आपल्या उपास्य देवतेचा फोटो अथवा मूर्ती प्रतिष्ठित करावी. एक स्वच्छ आसन घ्यावे, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावावा, उदबत्ती, फुले, नैवेद्य, पाण्याचा तांब्या, जपमाळ आणि मनात दृढ संकल्प. कारण आपण कुठलीही पूजा, कुठलाही संकल्प, कुठलाही मंत्र जेव्हा आपण मनोभावे पठण करतो ना, त्याची ऊर्जा काहीतरी वेगळीच असते. संकल्प करताना प्रार्थना करावी की हे सद्गुरुदेव, ही सेवा अहंकारासाठी नव्हे तर आपल्या कृपेची पात्रता मिळावी म्हणून करीत आहे. मला श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध भाव द्या. दैनंदिन सेवाक्रम दररोज शक्यतो ब्रह्ममुहूर्तात किंवा मग सकाळी सुद्धा करू शकता. ब्रह्ममुहूर्तात तुमच्याला उठणं शक्य नाही झालं, पण 21 दिवस नक्की ब्रह्ममुहूर्तात उठला तर खूप छान फायदा तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा मग सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी, त्यानंतर दीप प्रज्वलित करावा, गुरु व देवतांना नमस्कार करावा, गणपती स्मरण करावे. कारण कुठलेही आपण पूजा अर्चा सुरू करताना अगोदर गणेश देवांचं स्मरण करतो. गुरु प्रार्थना करावी, तारक मंत्राचा जप सुरू करावा. जपानंतर शांत बसून ध्यान करावे. शेवटी आरती करून प्रसाद अर्पण करावा. संध्याकाळी शक्य असल्यास पुन्हा काही वेळ नामस्मरण केले तरी सुद्धा चालेल आणि नक्की करावे. कारण हे 21 दिवसाची सेवा अत्यंत दुर्लभ आहे, सगळेच करू शकत नाहीत. फक्त जे स्वामी भक्त आहेत किंवा त्यांना मनोभावी श्रद्धा असते तेच करू शकतात. तारक मंत्र जप किती करावा?
प्रत्येकाच्या क्षमतेनुसार जपसंख्या ठरवावी. कमीत कमी 108 वेळे किंवा मग त्यापेक्षा 540 वेळेस किंवा 1008 वेळेस, पण कमीत कमी 108 वेळेस नक्की करावा. किंवा निश्चित वेळ करू शकता, साधारण 30 मिनिटे, 60 मिनिटे, 20 मिनिटे, आणखीन जास्त वाढवू शकता वेळ तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार किंवा मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार. जप संख्येपेक्षा सातत्य आणि भक्तिभाव अधिक महत्वाचा आहे. जप करताना कोणती काळजी घ्यावी तर मंत्राचा उच्चार स्पष्ट करावा. घाई अजिबात करू नये. तुम्ही झालं तर 10 मिनिटं करा, पण घाई करू नका. प्रत्येक शब्द, प्रत्येक उच्चार भावपूर्ण म्हणा. मोबाईल, टीव्ही किंवा इतर व्यत्यय टाळा. मध्ये मध्ये कोणाला बोलू नका. ही जी आपलं जप आहे हा निरंतर चालू राहू द्या. जप करताना मन गुरुच्या चरणी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या दिवशी वेळ कमी असेल तरी सेवा पूर्णपणे सोडू नये, थोडी तरी सेवा नक्की करावी. शक्य तेवढा जप राखून सातत्य राखावे. सेवेदरम्यान पाळावयाचे नियम तर 21 दिवसात शक्य तितके सात्विक जीवन जगावे. सत्य बोलावे, कोणाचाही अपमान करू नये, राग, मत्सर, निंदा टाळावी. त्यानंतर व्यसनांपासून दूर राहावे. सात्विक आहार घ्यावे. म्हणजेच काय तर मांसाहार घेऊ नये, मद्यपान करू नये किंवा मग कांदा लसूण सुद्धा खाऊ नये. आणि शक्य असल्यास म्हणजे ब्रह्मचर्य नक्की पालन करा. कारण हे 21 दिवस तुम्ही जेव्हा ब्रह्मचर्य पालन करून ही सेवा करताना तर त्याचे फळ खूप जास्त पटीने तुम्हाला मिळतात. दररोज काही वेळ आध्यात्मिक वाचन सुद्धा करू शकता. गरजूंना मदत करा. पक्षी प्राणी यांना अन्न पाणी द्या. सेवा करताना येणाऱ्या अडचणी, कधी कंटाळा येईल तुम्हाला, कधी झोप येईल, कधी मन भटकू लागेल, काही दिवस व्यस्त दिनक्रमामुळे वेळ मिळणार नाही, पण ही परीक्षा असते की तुम्ही किती स्वामी भक्त आहात आणि तुम्ही किती नित्य मनाने एकदम स्वच्छ मनाने सेवा करताय की कंटाळा करताय का नाही. कारण याच काळात खरी परीक्षा असते. ज्यावेळेस तुम्ही परीक्षाच होणार नाही तर मग तुमची श्रद्धा कशी पूर्ण होईल. अशा वेळी स्वतःला दोष न देता पुन्हा भक्तिभावाने मंत्रजप सुरू ठेवावा. सातत्य म्हणजेच साधनेचा विजय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता 21वा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा अत्यंत मंगल मानली जाते, अत्यंत मंगल असते. त्या दिवशी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ वस्त्र, गुरुपूजन करावे, फुले, हार, नैवेद्य रोज सारखा अर्पण करावा, तारक मंत्र अधिक जप करावा, आरती करावी, शक्य असल्यास अन्नदान करावे या दिवशी. पण तुम्ही ज्यावेळेस 21 दिवसाची सेवा सुरू कराल तर अजिबात खंडित न पडू देता, म्हणजे अजिबातच खंडित न पडू देता ही सेवा पूर्णपणे सातत्याने चालू राहू द्या. कारण या सेवेमध्ये तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. कारण ह्या अडचणी तुमचे स्वामी जे आहेत, आपले स्वामी जे आहेत, ही तुमची परीक्षा नक्की घेतील. वस्त्रदान करा, गुरुदक्षिणा द्या किंवा मग सर्वेच्या कल्याणासाठी प्रार्थना सुद्धा करा. सेवेचे आध्यात्मिक लाभ. या सेवेमुळे मनातील भीती कमी होते, श्रद्धा दृढ होते, मन शांत होते, संयम वाढतो. त्यानंतर गुरुवरील विश्वास अधिक दृढ होतो. जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. अनेक भक्तांना या सेवेदरम्यान अंतर्मनात सकारात्मक बदल जाणवतात. राग कमी होतो, क्षमाशीलता वाढते आणि नामस्मरणाची आवड निर्माण होते. तथापि प्रत्येकाला सारखे अनुभव येतील असे नाही. कोणाकोणाला अनुभवापेक्षा श्रद्धा आणि सातत्य अधिक महत्वाचे आहे. कारण तुम्ही म्हणाल की आज मी जप केलाय पण आता उद्या मला काहीतरी काम आलंय तर मग मी जप उद्या करत नाही, परवा करतो. तर असं अजिबात करू नका. होईल तितकं तुमच्याच्याने जितकं शक्य असेल तितकी सेवा नक्की करा. अजिबात खंड पडू देऊ नका आणि ही 21 दिवसाची सेवा नक्की करा. कोण करू शकतो सेवा तर ही सेवा संपूर्ण कोणीही करू शकतो. म्हणजेच काय तर स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध, गृहस्थ, विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यावसायिक करणारे कोणीही ही सेवा करू शकतो. कारण स्वामी भक्त कोणीही असेल, कोणीही असू शकतो स्वामी भक्त. आणि स्वामींची सेवा करण्याची आवड सगळ्यांना आहे. ज्यांना रोज जास्त वेळ देता येत नसेल त्यांनी कमी वेळातही श्रद्धेने सेवा करावी. गुरुपौर्णिमा विशेष 21 दिवसांनी तारक मंत्र सेवा ही केवळ मंत्र जप नसून आत्मशुद्धी, मनशुद्धी आणि गुरुभक्तीचा सुंदर प्रवास आहे. या सेवेचा खरा उद्देश सांसारिक इच्छा पूर्ण करणे नसून तर गुरु कृपेची प्राप्त करणे हा आहे. मनापासून निस्वार्थ भावनेने आणि नियमितपणे केलेले नामस्मरण कधीही व्यर्थ जात नाही. प्रत्येक मंत्रोच्चार भक्तांच्या अंतकरणात जो आहे प्रकाश आणि जे आहे निर्माण करतो. प्रत्येक दिवस श्रद्धेला बळ देतो. प्रत्येक प्रार्थना गुरुचरणी पोहोचते. जितकी तुम्ही मनोभावे आणि जितके श्रद्धेने कराल
तितकी लवकरातल्या लवकर जी आहे ही गुरुचरणी पोहोचते. गुरुवर पूर्ण विश्वास ठेवा, सेवा अखंड ठेवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात नम्रतेने करा. गुरुकृपा योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य फलरूपाने लाभते. हीच या 21 दिवसाच्या तारक मंत्राची खरी शिकवण आहे.